नमस्कार मित्रहो, भीमभाष्य या माझ्या ऑडिओ व्हिज्युअल पॉडकास्ट सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. भीमभाष्य या दृकश्राव्य महामालिकेमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बहुआयामी प्रतिभेचे तब्बल 25 वेगवेगळे पैलू मी आपल्यासाठी उलगडून दाखवणार आहे. या महामालिकेमध्ये प्रत्येकी 20 मिनिटाचा एक असे एकूण 54 एपिसोड्स असणार आहेत आणि या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, त्यांचं कार्य, त्यांचं तत्त्वज्ञान आणि विशेष म्हणजे त्यांनी आपल्या भारत देशासाठी जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न मी आपल्यासमोर सादर करणार आहे. चला तर पुढे जाऊया. मित्रहो, आजच्या या 38व्या एपिसोडमध्ये मी एका अशा विषयावर बोलणार आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एक अशा पैलूबद्दल बोलणार आहे जो प्रामुख्यानं आणि आश्चर्यकारकरित्या दुर्लक्षित राहिलेला आहे. तो पैलू म्हणजे बॅरिस्टर म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कामगिरी. म्हणजे पहा, आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की डॉक्टर आंबेडकरांनी लंडनच्या ग्रेज इनमधून बॅरिस्टरची पदवी मिळवली. आपल्याला हेही माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार होते. तरीही फार कमी लोकांना हे ठाऊक आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उत्कृष्ट प्रॅक्टिसिंग लॉयर, वकिली करणारे बॅरिस्टर होते. आणि नेमक्या याच विषयाच्या संदर्भामध्ये आपण बोलणार आहोत. त्याबद्दलच मी या एपिसोडमध्ये 38व्या एपिसोडमध्ये बोलणार आहे. अलीकडच्या काळात झालेलं संशोधन असं दर्शवतं की डॉक्टर आंबेडकर हे एक आद्य सिव्हिल लिबर्टीज लॉयर होते. म्हणजे नागरी स्वातंत्र्यासाठी लढणारे जी परंपरा तयार आपल्या देशात झालेली आहे त्या परंपरेमध्ये आद्य वकिलांपैकी एक होते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि भाषण स्वातंत्र्याचा कसोशीनं पुरस्कार करणारे आणि त्यासाठी लढणारे लॉयर म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिचित व्हायला हवेत. आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे गरिबांचे बॅरिस्टर म्हणून ओळखले जात होते. हे इथे मला नमूद करावं असं वाटतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बॅरिस्टरची पदवी मिळवली ती लंडनच्या ग्रेज इनमधून. ते वर्ष होतं 1922. आणि भारतात परत आल्यानंतर प्रॅक्टिस करण्यासाठी त्यांनी मुंबईच्या हायकोर्टमध्ये रजिस्ट्रेशन केलं. ते केलं जून 1923 मध्ये. आणि त्यांनी अपिलीय पक्ष जो आहे, अपील करण्याचा पक्ष आहे, तिकडे त्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं. आणि इतर अनेक नेत्यांप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे वकील आणि राजकारणी एकाच वेळी या दोन्ही भूमिका पार पाडत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राजकारणी करणारे वकील झाले जरूर, परंतु त्यांची जी केस आहे ती त्यांच्या जे इतर समकालीन राजकारणी वकील होते त्यांच्यापेक्षा सर्वस्वी वेगळी होती. राजकारण करणारे वकील यामध्ये बॅरिस्टर गांधी, बॅरिस्टर जिना, बॅरिस्टर मोतीलाल नेहरू, बॅरिस्टर जवाहरलाल नेहरू ही सगळी मोठी परंपरा होती. यांच्यापासून बाबासाहेब आंबेडकरांची जी गोष्ट होती ती सर्वस्वी वेगळी होती. कारण या सर्वांना कौटुंबिक पार्श्वभूमी होती. या सर्वांना त्यांच्या कौटुंबिक नेटवर्कमध्ये आणि जातीच्या नेटवर्कमध्ये खूप महत्त्वाचं स्थान होतं. आणि त्यामुळे त्यांना केसेस मिळण्यामध्ये काहीच अडचण नव्हती. त्या उलट बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे असं काहीच नव्हतं. त्यांनी अक्षरशः शून्यातून सुरुवात केली होती. आणि हा एक मोठाच अडसर होता त्यांच्या वकील म्हणून त्यांची कारकीर्द विकसित होण्यामध्ये. हा मोठाच एक अडसर होता
किंबहुना त्यांनी एके ठिकाणी असं लिहून ठेवलेलं आहे की सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना हिणवत असत. महारडा बॅरिस्टर म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हिणवत असत, असं त्यांनी स्वतःच नमूद केलेलं आहे. डॉक्टर आंबेडकरांची ऐपत नव्हती. म्हणजे दक्षिण मुंबईमध्ये जिथे हायकोर्ट आहे, त्या हायकोर्टामध्ये जवळपास ऑफिस विकत घेण्याची किंवा भाड्याने घेण्याची ऐपत बाबासाहेबांच्याकडे नव्हती. त्यामुळे त्यांनी वकिली करण्यासाठी ऑफिस कुठे थाटलं असेल तर ते परेलच्या दामोदर हॉलमध्ये, आणि ते सुद्धा मित्रमंडळींनी वर्गणी काढून पैसे दिले म्हणून त्यांना ते करता आलं. कारण त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती त्यावेळी. या सगळ्यांचा अपरिहार्य परिणाम व्हायचा तोच झाला, त्यांना पहिली केस मिळण्यासाठी अनेक महिने वाट पाहावी लागली. तरी सुद्धा त्यांनी वकिली पेशा का निवडला बरं? डॉक्टर आंबेडकरांनी परदेशी शिक्षण घेऊन भारतात आल्यानंतर 1923 साली ते भारतात परत आले. त्यानंतर 5 वर्षानंतर 1928 साली फेब्रुवारीमध्ये त्यांचं जे मुखपत्र होतं बहिष्कृत भारत, त्यामध्ये त्यांनी असं लिहिलेलं आहे की मला हे पूर्णपणे ठाऊक होतं की वकिली पेशा घेऊन फारसे पैसे हाती येणार नाहीत, याची मला पूर्णपणे जाणीव होती. कारण वकिलीचा हा व्यवसाय जो आहे तो त्यावेळी स्पृश्य लोकांच्या हातामध्ये होता. त्यामुळे मला वकिली माझी चालेल आणि मला खूप पैसे मिळतील असं मला कधीही वाटत नव्हतं. पण तरीही मी हा वकिली पेशा स्वीकारला. याचं कारण असं आहे की त्यातून मला स्वातंत्र्य मिळणार होतं आणि मोकळा वेळ मिळणार होता. म्हणजे कुठल्याही गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसमध्ये मिळू शकलं नसतं किंवा खाजगी नोकरीमध्ये मिळू शकलं नसतं, असं स्वातंत्र्य मिळण्यासाठी आणि फावला वेळ मिळण्या, सामाजिक काम करण्यासाठी उपयुक्त फावला वेळ मिळण्यासाठी, या 2 कारणांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वकिलीचा पेशा स्वीकारला. इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे की त्यावेळी आश्चर्यकारकरित्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ब्रिटिशांच्याकडून ऑफर आली होती की तुम्ही मॅजिस्ट्रेट व्हा आणि 3 वर्षानंतर तुम्हाला हायकोर्टचे जज करण्यात येईल. या आश्वासनासह ती ऑफर त्यांना देण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती ऑफर नाकारली. नंतरच्या काळामध्ये काही वर्षातच हैदराबादचे जे निजाम होते, ज्यांच्याकडे गडगंज संपत्ती होती, त्यांनी हैदराबाद संस्थानचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या सेवेत रुजू व्हावं अशी त्यांना खूप पैसे देऊन तशी ऑफर त्यांना करण्यात आली आणि ती ऑफर देखील बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारली. आश्चर्य असं आहे की त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांची कौटुंबिक आर्थिक स्थिती ही अत्यंत हलाखीची होती. त्यांना संसाराची जमा आणि खर्चाची 2 टोकं मिळवताना त्यांना अक्षरशः नाकी नऊ येत होते. तरी देखील त्यांनी मोठ्या पगाराच्या आणि मानाच्या अर्थात या दोन्ही ऑफर्स धुडकावून लावल्या. त्याचं कारण एकच, त्यांचा स्वतंत्र बाणा जो त्यांना सोडायचा नव्हता आणि सामाजिक कार्यासाठी मोकळा वेळ देता यावा म्हणून. या प्रसंगातून काय दिसतं? या प्रसंगातून दिसते ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सामाजिक बांधिलकी. यातून दिसते त्यांची पददलितांच्या उत्थानासाठी असलेली तळमळ, ही यातून प्रतीत होताना आपल्याला दिसते. कशा प्रकारच्या केसेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लढवल्या? अलीकडच्या काळामध्ये जे संशोधन करण्यात आलेलं आहे त्यावरून असं दिसतं की डॉक्टर आंबेडकरांनी 4 प्रकारच्या केसेस लढवलेल्या आहेत. यापैकी पहिली केस जी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. ती देशाचे दुश्मन या नावाने प्रसिद्ध असलेली केस. त्याचं असं झालं होतं की 1924 साली पुणे नगरपालिकेने लोकमान्य टिळक आणि कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचे पुतळे उभे केले.
त्याला प्रतिसाद म्हणून किंवा त्याची प्रतिक्रिया म्हणून ब्राह्मणेतर चळवळीतल्या काही नेत्यांनी महात्मा फुलेंचा पुतळा उभारण्याचा संकल्प सोडला. त्याला पुणेकर ब्राह्मणांनी अतिशय कडवा विरोध केला आणि तो करत असताना महात्मा फुलेंच्या बद्दल अर्वाच्य भाषेमध्ये वक्तव्य करण्यात आली आणि महात्मा फुलेंचा पुतळा उभारण्याचा जो प्रयत्न होता तो हाणून पाडण्यासाठी काही करण्याचं बाकी सोडलं नाही. याचा प्रतिकार म्हणून किंवा याची प्रतिक्रिया म्हणून त्यावेळच्या ब्राह्मणेतर चळवळीतले एक मोठे नेते केशवराव जेधे यांनी एक पुस्तक लिहिलं, जे ब्राह्मणेतर चळवळीचे जे दुसरे एक मोठे नेते होते जवळकर, त्यांनी ते पुस्तक प्रकाशित केलं. जेधे आणि जवळकर हे नेहमीच बरोबर ही जोडगोळीच होती. त्या पुस्तकाचं नाव होतं देशाचे दुश्मन. या पुस्तकामध्ये टिळक आणि चिपळूणकर यांच्यावरती अतिशय कडवट आणि अर्वाच्य भाषेमध्ये टीका करण्यात आली होती आणि असं युक्तिवाद करण्यात आला होता की हे दोघे लोकमान्य टिळक आणि कृष्णशास्त्री चिपळूणकर हे राष्ट्रीय नेते नाहीत, ते हिरो नाहीत, ते नायक नसून खलनायक आहेत, अशी मांडणी या पुस्तकामध्ये केली होती. सप्टेंबर 1926 मध्ये पुण्याचे जे सिटी मॅजिस्ट्रेट होते त्यांनी जवळकरांना 1 वर्षाची शिक्षा फरमावली आणि जेधेंना 6 महिन्याची शिक्षा फरमावली. ऑक्टोबर 1926 मध्ये त्यानंतर म्हणजे 1 महिन्याभरातच त्यांच्या वतीनं जेधे जवळकरांच्या वतीनं अपील करण्याची जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर येऊन पडली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोर्टामध्ये जो तांत्रिक बाबींचा उपयोग करून जो अतिशय स्ट्रॉंग डिफेन्स दिला, जी केस त्यांनी मांडली, त्यामुळे हायकोर्टचे जे जज होते, हायकोर्टच्या जजना हे मान्य करावं लागलं की लोकमान्य टिळक आणि चिपळूणकर यांच्यावर झालेला हल्ला हा खोडसाळपणाचा होता, मात्र तो गैरकानूनी बेकायदेशीर नव्हता. अशा प्रकारचं जजमेंट हायकोर्ट जजना द्यावं लागलं. त्याचं कारण होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रभावी युक्तिवाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या केसमध्ये विजय मिळाला, जेधे जवळकरांची मुक्तता झाली आणि हा जो विजय होता तो एकूणच ब्राह्मणेतर चळवळीचा एक प्रतिकात्मक विजय म्हणून गणला गेला. तर दुसरी केस मगाशी म्हटल्याप्रमाणे एका कम्युनिस्ट लीडरच्या वतीनं, नेत्याच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही केस लढलेले आहेत. तोही परदेशी. त्याचं नाव होतं फिलिप स्प्रॅट. तो ब्रिटिश कम्युनिस्ट होता आणि भारतामध्ये जी कम्युनिस्ट पार्टीची स्थापना झाली त्यांच्या संस्थापकांपैकी तो एक होता. त्याने एक छोटी पुस्तिका लिहिली होती, तिचं शीर्षक होतं इंडिया अँड चायना, भारत आणि चीन. आणि असा आरोप करण्यात आला होता की त्यांनी या पुस्तिकेच्या माध्यमातून ब्रिटिश सरकार विरुद्ध तिरस्काराची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा प्रकारची टीका झाली, अशा प्रकारचे आरोप करण्यात आले आणि म्हणून 1927 साली ज्यावेळी फिलिप स्प्रॅट मुंबईमध्ये वेगळ्या कामासाठी आले होते त्यावेळी देशद्रोहाचा आरोप ठेवून त्यांच्यावरती खटला करण्यात आला. त्या खटल्यामध्ये मुख्य जे त्यांचं समर्थन करणारे, त्यांची बाजू मांडणारे जे वकील होते ते होते FS तल्यार खान आणि त्यांचे असिस्टंट म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काम करत होते. त्यांनी असा युक्तिवाद केला की जी पुस्तिका स्प्रॅट यांनी लिहिलेली आहे ती पुस्तिका ब्रिटिश साम्राज्यवादाला आव्हान देते, ती पुस्तिका ब्रिटिश सरकारला आव्हान देत नाही. त्यांनी असंही युक्तिवाद मांडला की देशद्रोहाच्या ज्या जुन्या व्याख्या आहेत त्या व्याख्या
या बदलत्या काळाच्या संदर्भामध्ये ज्यावेळी भारताला मर्यादित सेल्फ गव्हर्नमेंट स्वयंशासनाची मुभा देण्याचे प्रयत्न ब्रिटिश सरकारकडून होत असताना देशद्रोहाच्या ते ज्या जुन्या व्याख्या आहेत त्या आपल्याला बदलाव्या लागतील आणि त्या व्याख्यांप्रमाणे बदललेल्या व्याख्यांप्रमाणे हे स्प्रॅट हे दोषी असू शकत नाहीत. त्यानंतर बॅरिस्टर जिनांनी त्या केसमध्ये बेल ॲप्लिकेशन जे होतं ते स्वतः बॅरिस्टर जिना यांनी केलं होतं आणि त्याचा शेवटी निर्णय जो झाला तो बाबासाहेब आंबेडकरांच्या बाजूने निर्णय लागला. स्प्रॅट यांना मुक्त करण्यात आलं आणि ही केवळ एका व्यक्तीची, एका राजकीय नेत्याची केस नव्हती. ही केस जी होती, हा जो विजय होता, हा विजय सर्व वकील समुदायांना आपला स्वतःचा विजय वाटला. कारण ही केवळ एका व्यक्तीची केस नव्हती. सगळ्याच वकिलांना भाषण स्वातंत्र्य देणारी ही केस होती आणि सरकारच्या विरुद्ध, ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध टीका करण्याची मुभा त्यांना मिळाली असा समज सर्वत्र पसरला. तिसरी केस जी आहे ती केस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लढले 1931 साली. पनवेलच्या जवळ चिरनेर नावाचं जंगल आहे. तिथे त्या चिरनेर जंगलचा सत्याग्रह म्हणून तो ओळखला जातो. सत्याग्रह ज्यावेळी करण्यात आला त्यावेळी ब्रिटिश सरकारने तो सत्याग्रह दाबून टाकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिथे दंगल उसळली, गोळीबार करावा लागला आणि कित्येक लोकांचे मृत्यू झाले. त्यामुळे सरकारने 47 लोकांना रॉबरी, हत्या आणि बेकायदेशीर सभा अशी कलम लावून 47 लोकांवरती त्यांनी दोषारोप ठेवण्यात आला. डॉक्टर आंबेडकरांनी सत्याग्रहींच्या बाजूने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लढले आणि त्यांच्याबरोबर लढायला कोण असतील? कन्हैयालाल मुंशी आणि बीजी खेर, जे नंतर मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री झाले. हे काँग्रेस पार्टीचे मोठे नेते त्यांच्याबरोबर लढत होते आणि डॉक्टर आंबेडकरांनी जी क्रॉस एक्झामिनेशन केली त्या क्रॉस एक्झामिनेशनमध्ये सरकार पक्षाच्या वतीनं जे साक्षीदार आले होते त्यांची उलट तपासणी, इतकी कसून उलट तपासणी त्यांनी घेतली की त्यांचं पितळ उघडं पडलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रहींना विजय मिळवून दिला. या तिन्ही केसेसमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लॉयर पॉलिटिशियन, वकील राजकारणी असे दुहेरी भूमिका निभावणारी नेते म्हणून, वकील म्हणून त्यांची सर्वत्र वाहवा झाली आणि दमनकारी न्यायसंस्थेकडून सुद्धा स्वातंत्र्य मिळवण्याचा त्यांचा जो प्रयत्न होता तो सफल झालेला इथे दिसतो. आणि त्यामुळेच त्यांना सगळ्या राजनैतिक बिरादरीमध्ये किंवा सगळ्या राजकीय पक्षांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वकील म्हणून, बॅरिस्टर म्हणून खूप मानाचं स्थान त्यावेळी प्राप्त झालं. आता आपण चौथ्या केसकडे वळूया. चौथी केस जी आहे ती चवदार तळ्याची केस आहे. आपण पूर्वी पाहिलेलं आहे की महाडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली पहिला जो समतेचा लढा देण्यात आला, चवदार तळ्याचा संघर्ष, तो संघर्ष झाल्यानंतर त्याची केस उभी राहिली आणि खालच्या कोर्टापासून वरच्या कोर्टापर्यंत. आणि त्यावेळी तथाकथित उच्च जातीचे हिंदू जे होते त्यांनी असा युक्तिवाद केला की चवदार तळे ही खाजगी मालमत्ता आहे, सबब दलितांना ती वापरता येणार नाही. त्याचा प्रतिवाद करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे दाखवून दिलं की चवदार तळे ही कोणत्याही व्यक्तीची किंवा संस्थेची खाजगी प्रॉपर्टी नसून, खाजगी मालमत्ता नसून ती सरकारी मालमत्ता आहे. दुसरा युक्तिवाद असा करण्यात आला होता की दलितांनी तिथे पाणी प्राशन केल्यामुळे त्या चवदार तळ्याची जी शुद्धता होती, बाटलं गेलं ते
आणि ती शुद्धता नष्ट झाली. हा युक्तिवाद केला होता. त्याला प्रतिवाद म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी काय करावं, त्यांनी महाडच्या चौदार तळ्याच्या परिसरातल्या एका मुसलमान खाटिकाचं ॲफिडेव्हिट सादर केलं, ज्याने सांगितलं की नियमितपणे तो तिथलं पाणी वापरत असे चौदार तळ्याचं. त्यामुळे दलितांच्यामुळे पाणी दूषित होतं हा जो युक्तिवाद होता तो सगळ्या पातळीवरती त्याला अतिशय योग्य सडेतोड उत्तर देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खोडून काढला. त्यामुळे अगदी खालच्या लेवलपासून वरच्या लेवलपर्यंत ज्यावेळी या केसेस गेल्या त्या सगळ्यांचं लढण्याचं डिफेन्सचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि अत्यंत यशस्वीरित्या केलं. मित्रांनो, त्याच दरम्यान एक अत्यंत वाईट, दुष्ट आणि हेलावून टाकणारा एक प्रसंग मुद्दाम सांगायचा वाटतो. महाडला झालेल्या केसमधून ती केस लढून बाबासाहेब मुंबईला परत येत होते. स्वतःच्या कारने ते येत होते. खूप मुसळधार पाऊस चालला होता. ती कार बंद पडली. ते उतरून जवळच्याच गावामध्ये गेले. पूर्णपणे भिजलेले, थकलेले, तहानलेले, भुकेजलेले डॉक्टर आंबेडकर जवळच्या गावामध्ये गेले. तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्यांना कोणीही पाणी सुद्धा देण्याचं नाकारलं. जेवण तर दूरच राहिलं, भोजन तर दूरच राहिलं, परंतु पाणी सुद्धा त्यांना दिलं नाही. त्यामुळे तशा अवस्थेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कारमध्ये त्या तिथल्या एका झाडाखाली रात्र कंठावी लागली. भिजलेले, भिजून चिंब झालेले, भुकेजलेले आणि तहानलेले अशा अवस्थेमध्ये त्यांना तिथे रात्र कंठावी लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी ते मुंबईला आपल्या घरी परत आल्यानंतर 3 दिवस पर्यंत त्यांनी स्वतःला कोंडून घेतलं होतं. कारण त्यांना हे जाणवलं, प्रकर्षानं त्यांना जाणवलं की आपण कितीही मोठे झालो, कितीही मोठे बॅरिस्टर झालो, कितीही मोठे नेते झालो, तरी सुद्धा तथाकथित उच्च जातीच्या लोकांसाठी आपण फक्त एक महार आहोत, एक अस्पृश्य आहोत. ही भूमिका, ही भावना आपल्याला कधीही पुसून टाकता येणार नाही. ही मानसिकता आपल्याला कधीही बदलता येणार नाही. असा अत्यंत दुष्ट ओरखाडा त्यांच्या संवेदनशील मनावर ओढला गेला. मित्रहो, आपण आता पुढच्या केसकडे वळूया. 5वी केस जी आहे ती आहे ट्रेड युनियन बद्दलची. 1930 साली त्या दशकामध्ये, 1930च्या दशकामध्ये डॉक्टर आंबेडकर हे मुंबईतल्या ज्या कामगार युनियन्स होत्या त्या कामगार युनियनच्या नेत्यांचे वकील म्हणून त्यांनी खूप नाव कमावलं. 1934 साली ज्यावेळी केस झाली होती ऑल इंडिया टेक्सटाईल वर्कर्स कॉन्फरन्सच्या विरुद्ध, त्यावेळी ज्या युनियनच्या नेत्यांना, कामगार युनियनच्या नेत्यांना दोषी ठरवण्यात आलं होतं की ज्यांच्यावर आरोपपत्र ठेवण्यात आलं होतं ते सगळे कम्युनिस्ट होते. आणि त्यांनी जी क्रॉस एक्झामिनेशन केली त्यातून एक गोष्ट अतिशय प्रामुख्यानं स्पष्ट झाली की मिल ओनर्स जे आहेत, गिरण्यांचे जे मालक आहेत, जो मालक वर्ग आहे त्या मालक वर्गाला आर्थिक नुकसान होणं, त्या मालक वर्गाला आर्थिक हानी होणं याचा अर्थ सर्व समाजालाच, समाजाचीच हानी होत आहे असा होत नाही. सर्व समाजालाच प्रदीर्घ कालपर्यंत भोगावं लागेल असा त्याचा अर्थ होत नाही. हा डॉक्टर आंबेडकरांचा युक्तिवाद त्यांनी स्वीकारला, हायकोर्ट जजने स्वीकारला आणि त्या सगळ्यांची मुक्तता केली. नंतरची केस आहे ती तर विलक्षणच आहे. ही केस 6वी केस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, जी धो कर्वे यांच्या विरोधात होती. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की प्रोफेसर रघुनाथ धोंडो कर्वे म्हणजे धोंडो केशव कर्वे किंवा महर्षी कर्वे यांचे चिरंजीव, त्यांनी समाज स्वास्थ्य नावाचं एक नियतकालिक सुरू केलं होतं गुजरातमधून.
त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने. त्यामधून ते सेक्स आणि सेक्शुअल हायजीनबद्दल प्रकर्षाने मांडणी करत होते. आणि भारतामध्ये जी पहिली संतती नियमनाची क्लिनिक प्रस्थापित करण्यात आली 1921 साली, ती या दोन पती पत्नींनी केली होती. म्हणजे रधो कर्वे हे काळाच्या खूपच पुढे होते आणि त्याचमुळे ते स्वीकारार्ह वाटत नव्हते. परंतु त्यांची बाजू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लावून धरली. त्यांनी खूप प्रभावी युक्तिवाद केला, परंतु त्यावेळच्या प्रस्थापित कायद्यानुसार त्यांना रधो कर्वे यांना निरपराध ठरवता आलं नाही. त्यानंतर 1940 आणि 1950च्या प्रथमार्धामध्ये, त्या काळात बाबासाहेब आंबेडकर हे दिल्लीला होते. सप्टेंबर 1951 मध्ये हिंदू कोड बिलाच्या प्रश्नावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी आपल्या मंत्रिपदाचा त्याग केला, राजीनामा देऊन ते बाहेर पडले, त्यानंतर ते ज्यावेळी राज्यसभेचे सन्माननीय सदस्य होते, त्यावेळी त्यांनी एक मात्र केस लढवली आणि ती केस अतिशय वेगळ्या प्रकारची केस आहे. ती केस होती महाराजा ऑफ कपूरथाळा. कपूरथाळाच्या महाराजांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही केस लढले आणि ती केस अशी होती की त्यांना लँड रिफॉर्म किंवा भूमी सुधार त्याचे जे प्लॅन्स करण्यात आले होते त्याची संवैधानिकता त्याला आव्हान देणारी ही केस होती आणि ती केस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लढले. मात्र या केसमध्ये त्यांनी स्वतः लिहिलेलं संविधान, परंतु त्यांचा पराभव झाला. त्याचं कारण त्यांनी असं दिलं की जजने, त्यावेळच्या जजेसने अत्यंत संकुचित असा दृष्टिकोन ठेवून, म्हणजे कॉन्स्टिट्यूशनचं इंटरप्रिटेशन करताना अतिशय संकुचित, टेक्स्ट बुकिश अशा प्रकारचं त्यांनी इंटरप्रिटेशन दिलं होतं. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर ती केस हरले. मात्र त्यांना एका बाबतीत यश आलं की त्यांनी एक मुद्दा जो मांडला तो मुद्दा होता स्पिरिट ऑफ द कॉन्स्टिट्यूशनचा मुद्दा, म्हणजे संविधानाचा मूल भाव, स्पिरिट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन किंवा आत्मा म्हणावं तर संविधानाचा आत्मा. त्यामुळे एखादी केस ठरवताना, त्याचा निर्णय देताना नुसतंच शब्द लक्षात घेता कामा नये, संविधानाचे शब्दच नुसती, कलमच नुसती लक्षात घेता कामा नये. संविधानाची जी मूल भूमिका आहे, भावना आहे, भावमूल्य आहे, स्पिरिट आहे, ते लक्षात घेतलं पाहिजे. हा मुद्दा मात्र अगदी बरोबर योग्य ठिकाणी करण्यात आला आणि त्यानंतरच्या अनेक केसेसमध्ये हा मुद्दा, स्पिरिट ऑफ द कॉन्स्टिट्यूशनचा मुद्दा पुन्हा पुन्हा आज तागायत मांडण्यात येतो आहे. हा बाबासाहेब आंबेडकरांचा विजय आहे असं मला वाटतं. म्हणजे सारांश जर पाहिलं तर आपल्याला असं म्हणता येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कारकीर्द वकील म्हणून, बॅरिस्टर म्हणून, या नात्याने त्यांची कारकीर्द फारशी मोठी नव्हती आणि फार जास्त केसेस सुद्धा त्यांना लढण्याची संधी मिळाली नाही. मात्र आपल्या अत्यंत प्रभावी कामगिरीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय न्यायव्यवस्थेवर कायमचा आपला स्वतंत्र ठसा उमटवलेला आहे, हे स्पष्टपणे प्रतीत होतं. मित्रहो, हे आपलं दुर्दैव आहे की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे प्रधान शिल्पकार म्हणून ओळखतो, परंतु वकील म्हणून आणि बॅरिस्टर म्हणून त्यांची कामगिरी किती मोलाची आहे याची आपल्याला जाण नसावी, हे आपलं दुर्दैव आहे असं मला वाटतं. मित्रहो, आपलं आजचं हे सत्र आपण इथेच संपूया. परंतु जाण्यापूर्वी मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो, जर भीमभाष्य ही माझी ऑडिओ व्हिज्युअल पॉडकास्ट सिरीज तुम्हाला आवडली असेल तर अवश्य ती लाईक करा, ती शेअर करा, ती सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण लवकरच. धन्यवाद. नमस्कार.